सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. 50 रुपयाचा लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी आपल्यासाठी ठेवलेला आहे आणि फायनलच्या दिवशी लकी ड्रॉ ओपन केला जाईल. तर प्लीज सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवायचे. जोडी आले मैदानात, मॅच ऑन करूया. बघा, कुपन जर कोणाला घ्यायचे असतील तर नक्कीच आपण आपल्या या व्यासपीठासमोर यावं आणि तो कुपन आपल्या ड्रॉप बॉक्स चॅम्बरशी संपर्क साधा. 50 रुपये अवघं कुपन प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी असेल आणि भाग्य विजेता जो प्रेक्षक असेल त्या प्रेक्षकासाठी इथे 2 व्हीलर बाईक दिली जाईल. या 8व्या दिवसाला होती सुरुवात. आघाडीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. एका बाजूला पाहायला मिळतोय तो स्वतः टीमचा कॅप्टन आणि अगदी आयकॉन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील बामणनोगरी गावचा सुपुत्र आर्यन रामदास नाईक पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या बावधनचा असणारा महेश प्रमोद नानगुडे. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती वेगाचा शेवट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा अमित दसाडे भुंगा गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 8व्या दिवसाला सुरुवात होती. 8वा दिवस तितकासा महत्वाचा आहे. अगदी वेगाने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अमित धसाडेला आपण पाहत आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल या 8व्या दिवसाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. रफ्तार का राजा गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल या सामन्याचा पडत असताना पाहायला मिळेल. छोट्या चणीचा आणि एका नव्या चेहऱ्याचा टेनिस क्रिकेटमध्ये उदय झालेला पाहायला मिळाला. पहिला बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आता क्रीजचा वापर केला होता. डेथ ऑफ द क्रीज केलाय. ऍक्शन रिप्ले पहा. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. जलद गतीचा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. पोझिशन बनवली होती. उसळी घेणारा प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहेत. ज्याच्याकडे टप्पा चांगला ना, त्याच्या नेहमीच आपण म्हणतो ज्याची दिशा चांगली त्याच्या संघाची दशा चांगली राहते. टप्पा चांगलाच ठेवावा लागणार आहे. डेटला हिट करणारा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. अधिकची उसळी घेतली बॉलने. यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. अवांतर धाव येते. एक्स्ट्राच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. यावेळेचा बॉल समोर फोर्स केला होता. डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षकाला केलंय बीट. आर्यन नाईकने केली आहे सुरुवात. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड. चौकार येत असताना मला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून अमरजी पवार स्वतः आयोजक त्यांचं देखील आगमन होत असताना मला मिळतं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चौकार येतोय. यावेळेला लोअर फुल टोज होता. वेग प्रचंड आहे. इथे मात्र बॅटची तिकेट आउटसाइड एज थर्ड मानला. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पदार्थी आहे. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 6. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती बढ़त असताना आपण पाहत आहोत. पहिलं षटक अमित धसाडे गोलंदाजी करतोय. 3 बॉल 6 आलेले आहेत. एक चौकार पाहायला मिळाला. पहिला बॉल फेस करत असताना महेश नानगुडेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. सातत्याने एक स्ट्रोक मेकर आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटरला बीट केलाय. प्रचंड वेगाने टाकलेला बॉल. स्क्रीनवरती पहा. एका बाजूला लेफ्ट हँडर बॅटर पुणे जिल्ह्यात बॅटिंग करत होतो. दुसऱ्या बाजूला अगदी स्क्रीनवरती रवी गुलेला तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो आहे तो अर्थात डॉन यांचे सुपुत्र फिरकीचा जादूगार आणि आणखीन एक न्यायनीतने क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेला फुलर लेनला पाहायला मिळाला. ड्रॉय केलं. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल इथून मिळाली. महेश नानगुडे संयमाचा बाण फुटू देत नाहीये. त्याला ठाऊक आहे खेळपट्टीवरती आपण स्थिर स्थावर झालो किंवा जास्त काळ व्यतीत केला तर धाबा बनतात. या मैदानावरती तेच पाहायला मिळालंय. आणि फ्रंट लाईन गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण हात खोलायचे नाही आहेत. परंतु ज्या वेगाने गोलंदाजी जिथे मैदानाच्या आतमध्ये अमित धसाडे करतो. दुसरे षटक कदाचित अभिषेक सातमकरी पाहायला मिळेल. यावेळेला इम्प्रोवायझिंग केलंय. इथे चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर
धाव मिळते 4. हा येतो आर्यन नाईकचा कलात्मकतेचा आविष्कार, चौकार. रिप्लेस तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे, आर्यन नाईकला तुम्ही पाहत आहे स्क्रीनवरती. या संपूर्ण पावसाळी क्रिकेटचा हंगामाचा जर आढावा घ्यायचा झाला तर आर्यन नाईकने यावर्षी पहिला हा स्विच हिट खेळलाय किंवा रिव्हर्स केलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण तो सरळ बॅटने धावा गोळा करण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. संस्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देतो. साजूक तुपाटली नेत्रदीपक फटकेबाजी आर्यन नाईक करत आलेला आहे. आकाश चौसाळकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. टीमचं नेतृत्व त्याच्या खांद्यावरती आलेलं पाहायला मिळालंय. आकाश चौसाळकर चौल अलिबागला बिलॉंग करणारा आकाश याला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहे. आकाश महेश चौसाळकर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पहा एकंदरीत आपण पाहिली दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये कार जिंकली. उजव्या यष्टीच्या बाया स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, टॉप ऑफ द बाउन्स आले होते. नदीम चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. या संघामध्ये नदीम देरेकरचंही कौतुक करायला हवं, कारण मसला या तालुक्यामधून तेवढे खेळाडू आलेले नाही आहेत. या खेळाडूला आपण पाहत आहे जो मसळा तालुक्याला बिलॉंग करतोय, ज्याला तुम्ही पाहत आहात. तोही एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आहे, अभिषेकी गोलंदाज फलंदाज आहे. अगदी त्याच वेळेला त्यांचाही क्रिकेट चांगलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऑलराऊंडर जास्ती जे घेतलेत की काय आकाश चौसाळकरने 12 बनलेले आहेत. स्ट्रायकर इंडला आर्यन. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड होता, वेगाने बीट केलंय, शहरापासून दूर ठेवला होता बॉल. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथून पाहायला मिळत. ऍक्शन रिप्ले पहा, जाणीवपूर्वक हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता, उसळी प्राप्त केली. आकाश चौसाळकरच्या गोलंदाजीचा हा क्लास हा नेहमी पाहायला मिळालाय. कुतूहलाचा विषय हा राहतो ना की फलंदाजाला मुभा न देणारी गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. पुन्हा स्विचित करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेईल. फलंदाजाला धुंडोरे साजना सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आवाकाच्या बाहेरचे चेंडू ठेवलेत. भेगावरती स्वार होणारी गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळत आहे. आज सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे हा सरफेस आहे तो थोडासा ओलसर आहे, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी वेगाने आता बॉल निघत असताना पाहायला मिळाल्यात. सातत्याने डॉट बॉल येतात. 12 बनल्यात. 9 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप हे पाहणं अभिप्रेत राहील ना की षटकार कधी येतील. 2 चौकार पाहायला मिळाले जरूर. यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. बॉलच्या खाली आला क्षेत्ररक्षक, विकेट आली. धक्का पहिला, आर्यन नाईक आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. विलास कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3. त्याचं कारण आहे जे मात्र स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. ज्या रीतीने झेल टिपण्यात येत असताना पाहायला मिळाला होता. या रिॲक्शन्स पहा, ही देहबोली पहा, की पुन्हा फटका ज्या रीतीने खेळला होता ना आर्यन, ज्या पद्धतीने त्याला विश्वासच बसला नाही. बॉल जास्तीचा ट्रॅव्हल झालेला नाही आहे. विलास अशोक कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बारक्या येतोय. कामोठ्याचा बारक्या खरं तर खुल्या गटाचं क्रिकेट ज्या रीतीने त्याला आपण खेळत असताना पाहिलं, अगदी अल्पावधीमध्ये सर्वाधिक जास्त प्रसिद्धी झालेला खेळाडू आहे. सातत्याने अनुभवाची शिदोरी त्याच्याही पाठीमागे पाहायला मिळाली. संघ अडचणीमध्ये आहे. संघाची अडकलेली ही नाव रे, तिला किनारे लाव रे म्हणत असताना संघाचे साथीदार हेच म्हणत असतील की बॅटिंग चांगली व्हायला हवी, संघासाठी धावा गोळा करायला हव्यात, स्थिर स्थावर होणं गरजेचं आहे. धावा आल्या नव्हत्या. अलीकडच्या कालावधीमध्ये हे जलद गतीचं क्रिकेट जसं बनत चाललंय ना, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये काही बॉल जर का फटके मोठे आले नाही ना तर फलंदाज मोहाचे बळी पडतात. आणि असंच काहीतरी घडलं. आल्या पहिलाच बॉल प्रहार केलाय. बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर. या फलंदाजाची एंट्री झाली आहे. ग्रेट फटका आला थेट. चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. षटकार. रायगड प्रीमियर लीग,
पहिल्याच बॉलवरती सेट होऊन आलाय की काय कामोट्यामधून थेट आज मात्र पारगावमध्ये येत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला बारक्या कांबळे. 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा कारनामा ज्याच्या नावावरती आहेत. अनेक कीर्तिमान त्याने प्रस्थापित केलेत, अनेक किताब त्याने हस्तगत केलेले आहेत. क्रिकेट रसिकांच्या हृदयामध्ये अगदी सातत्याने जागा निर्माण करणारा असा खेळाडू बारक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक काळ होता की बारक्या असेल, उस्मान पटेल असेल, सोन्या गायकवाड किंबहुना आकाश तारेकर यांना पाहण्यासाठी गर्दी सातत्याने होत असताना पाहायला मिळायची. रायगड टेनिस क्रिकेटमधला चौथा फलंदाज आहे ज्याने 9 बॉलमध्ये 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत असा बॅटर. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत. 18 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बारके आला आणि येता क्षणी जणू काय त्याने मेसेज दिला, नाही चालणार रणबंदी. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत त्याने रणबंदी जुगारली आहे. राहुलजी गोंधळे आज त्यांना तुम्ही पाहता 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. खरं तर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये एम ग्राफिक्सच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची व्हिडिओग्राफिक देखील पाहायला मिळाली. अगदी भाई चषकामध्ये देखील पारितोषिकं जिंकलेली आहेत आणि कदाचित पावसाळ्याबरोबर क्रिकेटचं या रायगड प्रीमियर लीगचं दुसरं पर्वही पारितोषिकाची वाट पाहत असेल. चॅलेंज झालंय. उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, रन्स मिळतील 4. बारक्याने ठोकलाय पुढच्याच बॉलवरती चौकार. रायगडाचं हे गीत तुम्ही ऐकता आहात. धावफलकावरती 22 बनल्यात. 11ची धावगती. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती अमित दसाडेला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत असताना मला मिळत आहे. मानगाव तालुक्याचं नाव केवळ शुभम जाधवने मोठं केलेलं नाहीये. हल्लीच्या घडीला प्रहार चषक असेल किंवा शम्स ट्रॉफी असेल, या स्पर्धांपासून हा खेळाडूने अक्षरशः क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलेला आहे. असा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना मला मिळतोय. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. मग अगदी मान्सून ब्लास्टमध्ये असेल, मान्सून सिरीजमध्ये असेल, अगदी सातत्याने दमदार प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालंय. आल्या पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. महेश नानगुडे, मुळशी पाटण इथे ठोकतोय षटकार. रायगडाचा असल्यामुळे मी तर हे म्हणू शकणार नाही की मोठ्यावरती तो सुप्रीमोमध्ये षटकार यायला हवा होता म्हणून. कारण मोठ्या हा रायगडाचा खेळाडू आहे. जर तिथे षटकार मारला असताना या बहादराने क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती उचलून घेतला असता महेश नानगुडेला. सिंगल येत असताना मला मिळत आहे. पंचांचा इशारा आहे. लेग बाईच्या स्वरूपामधून ही धावफलकावरती धावा एकंदरीत 29 बनलेला आपण पाहत आहोत. 29 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी जी स्पर्धा आहे. अनेक खेळाडू, अनेक टेनिस क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना तुम्ही या व्यासपीठावरती पाहता. ॲक्शन रिप्ले तुम्हाला दाखवला जात होता असताना पाहायला मिळाला. डावी एसी सोडून देणारा बॉल होता. 2 बॉल 10 बॅटिंग करतो बारक्या. पुढचा बॉल उसळी घेणारा होता. यामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. सिंगलचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट लागलाय. डायरेक्ट हिट तर लागलाय, नेम लागलाय. गेम झाला का पाहावं लागणार आहे. या साऱ्या गोष्टींची छान इच्छा करण्यात येईल. एक साशंकता निर्माण झाली आहे. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. हा नेम लागला असेल तर गेम निश्चित होऊ शकतो. निर्णय प्रलंबित. साऱ्या गोष्टींची शहानिशा करण्यात येईल. 24 इव्हेंट्स. दूध का दूध, पानी का पानी, क्या रहेगी आगे की कहानी. यस, या रन्स इथून मिळतील त्या 2. बॅटर असेल सेफ, फलंदाज नॉट आउट. ऍक्शन रिप्ले पहा. आणि म्हणून की काय, रायगडातली सर्वाधिक मोठी वाहिनी म्हणून असंच या 24 इव्हेंट्सला म्हटलं जात नाही. आपल्या हक्काची वाहिनी आहे. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 नावं आलेले आहेत.
पहा बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झक्कास. महेश नानगुडे बॅटिंगचा क्लास नेहमीच पाहायला मिळतो. देवाने जणू काय मुक्त हस्ते उधळण केली आहे त्याला. त्याचे स्ट्रोक नेहमी चांगले पाहायला मिळालेत. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. ही अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. 37 धावा धावफलकावरती बनल्या. 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 37ला 1 आहे. सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. सुरुवातीलाच आपण पाहिलं कर्णधार स्वस्तात बाद झाला. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला. तिथून पुढे आडव्या बॅटने ऑन साइडला आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगात मारलाय. आता घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 इथून षटकार येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा एकंदरीत बनतायत त्या 43 ऑन दी बोर्ड. पहा ऍक्शन रिप्ले. काय पूल पाहायला मिळाला. ऑन साईडला वाडा कोणाचाही असू द्यात. राडा केवळ आम्हीच करणार. आज मैदानाच्या आतमध्ये येत असताना या बहादराने सांगितलंय. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संस्कार स्पोर्टचे सर्वे सर्वा सुजयजी जितेकर आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांनाही जन्मदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊयात. आकाश चौसाळकर गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा दाखल होतोय. षटक क्रमांक 4 आकाश चौसाळकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावफलकावरती 43 बनलेले आपण पाहत आहोत. 43 लॉस ऑफ 1 विकेट. अर्धा पल्ला गाठला गेला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 43 बनल्यात. भागीदारी चांगली रचली जाते. 31 धावांची भागीदारी झाली आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. सिंगल निश्चित येईल. जिमी कार जी मात्र सुझुकीची आहे, जी जिंकली होती आकाश चौसाळकरने दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये. काय प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं यावर्षीच्या हंगामामध्ये. जवळपास कोणताही खेळाडू नव्हता पूर्ण सिरीजमध्ये. आणि त्यामुळे की काय त्याचं चर्चा होत असताना पाहायला मिळाली. रवी घुले येता येता महेश नानगुडेने अर्ध्या शतकाची अपॉइंटमेंट घेतली आहे कदाचित. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. 7 बॉल 18 ऑन साइडला. आणखी एक धमाका. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. जय महाराष्ट्र. धावफलकावरती 50 बनलेल्या आहेत. 50 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 50ला 1. उजव्या यष्टीच्या बाहेर काय फटका खेळलाय. नेत्रदीपक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. मी आलो, मी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. हा खेळाडू आज थांबायला तयार नाही आहे. वेगळ्याच फॉर्मात दिसतोय. वेगळ्याच रंगात आहे. वेगळ्याच संघात आहे. 10 बॉल 28 धावा. 9 चेंडू आणि 28 धावसंख्येवरती जिथे महेश नानगुडे बॅटिंग करतोय. 54 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ कडक षटकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. कांचनजी पालकर सर, मला वाटतं असं ना की या फलंदाजाला ज्या रीतीने बॅटिंग करतोय 12वं अर्धशतक दूर नाही आहे या स्पर्धेतलं. धावफलकावरती धावा वेगाने पदार्थ आहेत. 61 धावा धावफलकावरती आहेत. महेश बॅटिंग करतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. स्क्वेअर कट. थोडमॅनला रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. हा येतो चौकार. क्रांती
तोडफोड अंदाजामध्ये बॅटिंग चालू आहे, विस्फोटक निडन अंदाजामध्ये सातत्याने महेश नानगुडेचे फटके पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा होता हा स्लोवर वन पाहायला मिळाला. उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. धावफलकावरती बनलेले आहेत ते एकंदरीत 65 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा, ऑफ ब्रेक केला होता परंतु तो कमी गतीचा, त्यामुळे की काय बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. ऍक्शन रिप्ले अगदी मान वळवली होती, पोझिशन चांगली बनवली, परंतु हँड अँड कॉर्डिनेशन जुळलेलं नाही आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या ते एकंदरीत 11, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 21 आल्या, चौथ्यामध्ये 22 आलेल्या आहेत. तब्बल धावा मात्र धावफलकावरती 65 आहेत. एक फलंदाज बाद, 12 बॉल 38 घेतोय महेश नानगुडे. 5 बॉल 12. बारक्या कामामुळे एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. या खेळाडूला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ना, त्याने क्रिकेटमध्ये पदार्पणच असं केलं होतं. धावे चषक रोह्याची स्पर्धा मला आठवते. विश्वजीत ठाकूरवरती 21 धावा खेचत असताना 3 षटकार मारणारा हुसेन टाकेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. बाईक त्याच्या नावावरती आहे. दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये 65 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एक फलंदाज बाद. स्वप्नील काटकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. तळेखार मुरुडचा खेळाडू आणखीन एक काटकर आलाय. तेजस काटकरला तुम्ही पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. तळेखार श्री केदारनाथ 11 संघाला तुम्ही पाहिलं सुपर 16 मध्ये दाखल होत असताना. आणखीन एक तळेखारचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती 65 बनल्यात. एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना स्वप्नील काटकरला तुम्ही पाहताय. 65 बनला. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. जिथे मात्र तुम्ही करण मडवीला पाहताय, शुभम पाटील देखील आलेला. दोन्ही कर्णधार अवेलेबल आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलेला पाहायला मिळाला. पहिला बॉल. सुरुवात चांगली झाली या षटकाला. आहे नंबर 1 तो यार. पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. ओय सुपरस्टारच आहे महेश नानगुडे. आणि म्हणून की काय त्याची चर्चा तितकीशी होत असताना मला मिळाली. धावफलकावरती बनलेल्या त्या 65. पुढचा बॉल उजव्या अष्टीच्या बाहेर होता. बॅटच्या रडारमध्ये पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. सिंगल निश्चित मिळेल. हा स्विंग बॉल आहे त्यामुळे परफेक्टली मिडल करणं ही बाब देखील सोपी नाही. एकेरी धाव आली आहे धावफलकावरती. एकेरीच्या मदतीने 66 बनल्यात. खेळपट्टीला रीड जर का तुम्ही केलं ना, मग बॉल कितीही बदलला किंवा काहीही गोंट्या गोलंदाजाने कितीही दमखम दाखवण्याचा प्रयत्न केला तर धावा निश्चित बनतात. त्यासाठी आत्मविश्वास हवा आणि आत्मविश्वासासाठी तुमची तयारी चांगली असायला हवी. आज तयारी कशी केली आहे महेश नानगुडेने. 12 बॉल 38. आडवा बॅटने आडव्या हातानं पुन्हा एकदा गोलंदाजाला घेतलाय. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडे. मुळशीचं पॅटर्न आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपण मारत नाही तर आपण तोडतो, अशा स्वरूपाची बॅटिंग चालू आहे. तोडफोड अंदाजामध्ये यावेळेला लिडिंग एज हा झेल महत्वाचा आहे. या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा झेल जो टिपण्यात आला. विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा महेश नानगुडे. इथे होतोय 14 बॉल 44 धावांची इनिंग संपली. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली थँक्यू. 14 बॉल 44 धावा. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. ज्या रीतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा आले होते. लिडिंग एज घेतली आणि अगदी ज्या पद्धतीने बॉल स्टिकर जवळ लागला आणि यष्टिरक्षकाने उत्कृष्ट झेल टिपलाय. मोठा धक्का लागत असताना मला मिळतोय. साईड कॅमेरा अँगल पहा. क्रीजचा वापर करत असताना त्याला आपण सातत्याने पाहत होतो, परंतु हा बॉल फेस करण्यासाठी डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना आपण त्याला पाहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर ऋषी जोरे सरांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. मृत्युंजय पुणे हा संघ जर का कोणी बांधला असेल, अनेक युवकांना ज्यांनी संधी दिली असेल,
टेनिस क्रिकेटमधला असा कर्णधार आणि असा यष्टीरक्षक, यष्ट्यांच्या पाठीमागे सर्वाधिक वजनदार असा यष्टीरक्षक म्हणून ऋषी झोरे सरांकडे पाहिलं जातं. सर आपलंही स्वागत आहे या व्यासपीठावरती, आपले हार्दिक स्वागत. वीरेन प्रदीप न्यानीतला तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहात. अगदी त्याच वेळेला रवी घुलेला तुम्ही पाहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ऋषी झोरे सरांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. नवीन बाजार मैदानाच्या आतमध्ये मुकेश नाईक, बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती बाहूचं इथे बल दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु फटका फसला. फलंदाज बाद होतोय 78 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. एक चुकीची दुरुस्ती करेन, एक करेक्शन आहे. 78 नव्हे तर 72 बनलेले आहेत. आता फलकावरती धावा 72 आहेत. आणखीन एक धक्का लागत असताना आपण पाहतोय विजय पिल्ले बालाजी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण त्याला पाहतोय. विजय पिल्ले डेरिवली गावाला बिलॉंग करणारा I11 डेरिवली संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असताना त्याला आपण पाहत आलो. परंतु आयकॉन खेळाडू म्हणूनही त्यालाही नेहमीच संधी लाभत असताना अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळायची असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. 72ला 3 थोड्याच वेळामध्ये टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कर्णधार चला त्वरित उपस्थित व्हा. एका बाजूला आर्यन ग्रुप चिर्ले समीर शेठ पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला खेळत असताना पाहायला मिळणार आहे ते AKM स्मृती मानसी स्पोर्ट डेरिवली गावदेवी गावठाण, अर्थात AKM अर्थात अनंत कृष्णा मडवी, कैलासवासी अनंत कृष्णा मडवी यांच्या नावाने हा संघ खेळतोय. अतुल शेठ मडवी साहेब, अगदी त्याच वेळेला अमीरजी भोई साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. 72ला 3, 72 लॉस ऑफ 3 विकेट. धाबा सातत्याने येऊ लागल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील. या षटकामध्ये 2 विकेट आलेल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट, बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला होता, जो मात्र स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये यावेळेला सिंगल मिळाली. डबल कंप्लीट आणि तिसऱ्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती विजय पिल्ले 3 धाब्याने आपला अकाउंट ओपन करतोय. ऑफ दी मार्क 3 धाब्याने होत असताना खेळाडूला आपण पाहिलं धावफलकावरती 75 आहेत. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं षटक पाहायला मिळालं. कभी खुशी कभी गम. महेश नानगुडेने रन्सही गोळा केल्यात, परंतु उत्तरार्धा दाखल 1 षटक 10 धावा आणि 2 विकेट प्राप्त करणारा स्वप्नील काटकरचं हे षटक संपलं. धावफलकावरती 75 आहेत. 3 फलंदाज बाद. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. रायगड प्रीमियर लीग जे पाहण्याचा आनंद येतोच, परंतु त्याच वेळेला ही इंडिगोची फ्लाईट्स पहा जी टेकअप होत असताना तुम्हाला पाहायला मिळते आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून याचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. एरोप्लेन पाहणं हे अनेक वेळेला आपण म्हणतो ना की कितीही माणूस मोठा झाला तरीही एरोप्लेन पाहण्यासाठी नेहमी मान वरती करणारा प्रत्येक चाहत्याला आज फारसा जवळून एरोप्लेन पाहायला मिळतोय. 75ला 3 आहे शेवटचा आणि अंतिम षटक. अभिषेक सातमकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. रोह्याचा एक जलद गतीचा गोलंदाज जो रोह्याच्या नौखारला बिलॉंग करतो, ज्याला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. अभिषेक सातमकर वेगाने गोलंदाजी करतो. आता प्रश्न हा उद्भवतो ना की डेथ ओव्हरमध्ये त्याला का आणलं गेलं, कारण ज्या रीतीने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. एकाच वेळेला आपण पाहिलं तर आर.के. कांबळे आणि विजय पिल्ले. उजव्या शीशा बाहेरचा बॉल, हा नो बॉल आहे. हा नो बॉल इथून पाहायला मिळाला. शेवटच्या षटकाची सुरुवात नो बॉलने झालेली आहे. सामना चांगला पाहायला मिळणार याची आपण चर्चा करतोय. पहिल्याच मॅचमध्ये 76 धावा बनलेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून 67 धावा डिफेंड होत असतानाही आपण पाहिल्यात. 67 रन डिफेंड झालेल्या आपण पाहिल्या. त्यामुळे ही धावसंख्या एक मोठी टोटलकडे चालली आहे असंच म्हणावं लागेल. शेवटच्या षटकाची सुरुवात. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला उंच आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. पहा आपण म्हणतो ना यष्टीरक्षक असतो त्याला बॅटिंग करणं अवघड बनत नाही.
या स्पर्धेमध्ये मला वाटतं 6 दिवस आतापर्यंत विजय पिल्ले पंचांच्या भूमिकेमध्ये होते. त्यांनी खेळपट्टी फारशी जवळून पाहिलेली आहे. षटकाराचा अंदाज आलेला आहे आणि तो अंदाज इथे बांधला जातोय. आणखीन एक तडाखा, लगातारचा दुसरा, वन मो अनदर बिग हिट, षटकार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय योगेश शेलार साहेब आपटा यांचंही आगमन झालंय. सहर्ष स्वागत. एकेकालचा डावखुऱ्याचा जलदगती गोलंदाज संदीप चव्हाणला आपण पाहताय. दापोली क्रिकेट संघाचा ऋषीला आपण पाहताय. त्याच्यानंतर स्वतः आकाश आहेत, अमर आहेत, प्रमोद आहेत, सर्व सिनियर खेळाडू आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहताय. सर्वांचं सहर्ष स्वागत. ऍक्शन रिप्ले पहा. ओल्ड इज गोल्ड. मैदानाच्या आतमध्ये विजय पिल्ले काय बॅटिंग करतोय. लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. लगातार 2 बॉल 2 षटकार आलेले आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आयोजकाच्या भूमिकेमध्ये आकाश तारेकर स्वतः. तिसरा, लगातारचा तिसरा. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत. तोडफोड अंदाजामध्ये विस्फोटक बॅटिंग विजय पिल्ले देखील करतोय. त्याने ठोकला षटकार. उमलाई रन मैदानी चौकार षटकार. यस थैंक यू डीजे. ये देखिए जय पवार सर भी मन ही मन में मुस्कुरा रहे कि पिछले कुछ दिनों से अंपायरिंग कर रहे थे लेकिन आज बल्ला हाथ में आया और मौके का पूरी तरीके से फायदा उठाते हुए विजय पिल्ले का बल्ला कर रहा है हल्ला असं म्हणायला आता काही वावगं ठरणार नाही. इसीलिए प्यार से कहते हैं इन्हें बाला. 5 बॉल 21 धावा. ज्या रीतीने बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 94 बनल्या. 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. या षटकामध्ये 19 आलेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल जो स्लोवर 1 पाहायला मिळाला होता. एका षटकामध्ये सर्वाधिक जास्तीच्या धावा साहिल चव्हाणने बनवलेल्या आहेत. साहिल चव्हाण या स्पर्धेमध्ये 4 बॉल 4 षटकार ठोकणारा पहिला बॅटर आहे. विशाल जितेकरच्या बॅटमधून 5 बॉल 5 षटकार पाहायला मिळाले होते. अर्थात कीर्तिमान बरेच सारे झालेले आहेत या स्पर्धेने. 11 अर्धशतक पाहिले. अगदी आकाश जहांगीरने 4 बॉल 4 चौकार मारत असताना त्याला आपण पाहिलं होतं. अनेक गोष्टी सातत्याने या स्पर्धेने विक्रमांची नोंद झालेली आहे. त्यामुळे खूप काय पाहायला मिळणार आहे. आजचा दिवसच नव्हे, उद्याचा दिवस महत्त्वाचा देखील आहे. सुपर 16 तुम्ही पाहणार आहात. त्याआधी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आलोवर फुलटोज होता. बॉटमॅनचा वापर चांगला केला. ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही आहे. केवळ सिंगलवरती समाधानी आहेत. 95 धावा धावलकावरती बाला मिळत आहेत. 95 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं तर या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय वीरेन प्रदीप न्यायनीत. हा चेहरा तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ना, अगदी 15 ते 16 वर्षाचा युवा गोलंदाज आहे. आणि घरून प्रदीप न्यायनीत स्वतः डॉन पाहतायत, परंतु त्यांचा चिरंजीव व्यासपीठावरती आहे. शेजारी रवी घुले आहे. डावखुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज, मावळ पुणे म्हणून आज तो इथे दाखल झालेला आहे. आणखीन एक चेहरा आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये जुळेल. ऋषी झोरे सर, त्यांचंही स्वागत आपण करतोय. हा लोड फुलटोत होता. पिकअप स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड. एका हाताने जे टिपलाय. हा ब्लफ काढला, आंबा काढला मी म्हणेन. एका हाताने हुसेन टाकेने जे टिपला. शेवट गोल झालाय. फलंदाज बारके आउट. हा मानवीय झेल. स्क्रीनवरती पहा बॉडीचं संतुलन आणि फॅन्टॅस्टिक एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. हुसेन टाके शिगरा मुरुडचा खेळाडू. काय झेल टिपला त्याने. इथे मात्र एक अफलातून झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण विशाल भोईरचंही पाहायला मिळालं. या आपण टॉस करतो. टॉसची प्रक्रिया पार पाडली जाईल. मी विनंती करेन अमरजी पवार सर, या आपण आकाशजी तारेकर यांना विनंती असेल, या आपण टॉस करतोय. त्याच वेळेला संदीपजी पाटील सर यांना विनंती आपण करूयात. या प्रमोदजी घरत, द लेजंड प्रमोद घरत सर, मला वाटतं फारसे कॅमेऱ्याच्या समोर फार आम्ही त्यांना कमी पाहिलं आहे. आज त्यांच्या नावावरती 2 कार टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. अमर पवार असतील, यांनाही कॅमेऱ्याच्या समोर फारसं कमी आपण पाहतो. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत विशाल जितेकर, तेजस म्हात्रे, आकाश तारेकर, संदेजी पाटील, सुमित डोंगडे, अमर पवार, मुकेश नाईक, प्रमोद घरत, वीरेन गावण, प्रफुल्ल पाटील. टॉस होतोय. टेल इज अ कॉल आणि हेड इथे आलेला आहे. अर्थात शुभम पाटील. पहिला सामना 8वा दिवस. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय घेशील.
क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोयस का काय म्हणशील? कारण आर्यन ग्रुप चिरले जो संघ आहे तो सातत्याने तुझा घरचाच म्हणून पाहिला जातं. आज तू त्या संघामध्ये नाही आहेस आणि आज अपोनंट खेळतोयस, त्यामुळे रायगड प्रीमियर लीगची तयारी कशी झाली आहे? चांगली झाली. लेदर बॉलमध्ये चांगलं क्रिकेट तुझं पाहायला मिळालं. ही स्पर्धा गतवर्षी गाजवलेली आहेस, त्यामुळे दुसऱ्या पर्वाकडे कसं पाहतो? रायगड प्रीमियर लीग कसं वाटतं हे दुसऱ्या पर्वाचं आयोजन? खूप चांगली केली. गतवर्षीचा परफॉर्मन्स जो तुझा राहिला, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, चांगलं प्रदर्शन राहिलं, ते कामी येईल का पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या दुसऱ्या पर्वामध्ये? प्रयत्न करेन. एक चांगली मॅच आम्ही पाहायला जातोय, कारण असा संघ आहे जो घरचाच संघ आहे, जो अपोनंट पाहायला मिळेल. कारण मडवीच्या अगेन्स्ट तुला खेळायचं आहे, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कितपत माइंडसेट काय, कितपत रोखायचं आहे? 70-80 पर्यंत रोखू. 70-80 एक चेसेबल धावसंख्या वाटते का सेकंड इनिंगमध्ये? प्रयत्न करू आम्ही तसा. चला, शुभेच्छा असतील. एक महत्वाची मॅच ज्याचा मात्र नुकताच टॉस होत असताना पाहायला मिळाला. शुभम पाटीलने टॉस जिंकत असताना दुसऱ्या सामन्यामध्ये जिथे निर्णय घेत असताना शुभम पाटील जिथे मात्र पाहायला मिळतोय, जो AKM स्मृती मानसी स्पोर्ट डेरिव्हली गावदेवी गावठाण या संघाने जिंकलाय टॉस, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल, एक मोठा रन चेस आहे आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होते, या आवाजामध्ये बदल करूयात. रॉकचा समालोचक, रायगडातील धडाती तोप या प्रवीणजी गायकवाड सरांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू जयेश भोसले सर. महाराष्ट्र पोलीस एक पहाडी आवाज म्हणून सातत्याने आपण त्यांना पाहिलात. भाई चषक मग नौकरची स्पर्धा असू द्या, सातत्याने नेहमीच ज्यांचा जबरदस्त योगदान राहिलं आहे. बॅटिंग लाईनवर एकदा नजर टाकूया. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच उल्लेख केला जय सर की 6 बाईकचा विक्रम आपण सातत्याने पाहिलात. महेश नानगुडे बावधनकरांचा जसा लक्ष आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहिला ना, तसा बावधनचा बक्या, मुळशीचा बक्या डॉन, मया डॉन म्हणून सातत्याने त्याची चर्चा देखील केली जाते. आणि मागच्याच वर्षी मला वाटतं खेड प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने शतकी पारी देखील खेळली. असा ताकदवर फलंदाज ज्याने 44 धावा बनवल्या. थैंक यू वेरी मच. चलेंगे मैदान की तरफ. 6 ओवर में 95 रन ठोक 96 रनों का 96 रनों का बड़ा अंबार खड़ा कर दिया है और उसी लक्ष्य का पीछा करते हुए 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज आते हुए एंटी वॉरियर्स नावे रोहा की ओर से हुसैन और आकाश चिंदारिया, इनको अपनी चिंगारियां अब निकालनी पड़ेगी, तभी जाकर ये बड़ा टारगेट, बड़ा टोटल चेस हो सकता है. साहिल चौहान की बल्लेबाजी काफी दमकम नजर आया. उन्होंने वो अनप्लेवेबल टारगेट चेस किया. 106 113 भी बने. तेजस मात्रे देखिए बहुत खुश है, टीम के मेंटोर है, कोच है, और इतना बड़ा जो लक्ष्य खड़ा है सुबह के सत्र में, तो बिल्कुल ये टीम संतुलन काफी अच्छा. आर्यन के नेतृत्व में टीम आपने देखी. जहां तक सवाल था स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामनडोंगरी, कप्तान आर्यन नाईक, आयकॉन महेश नानगुडे, बारक्या कांबले, कल्पेश ठाकूर, बालाजी, मुकेश नाईक, जयदीप मात्रे, बंटी जासई, प्रतीश मस्कर, कालुंद्रे, क्रिश मात्रे बामनडोंगरी, कैलास कैवल्य पाटील झिरड अलिबाग, शुभम वानी दिगोडे, साहिल दरे नितलस, करण पाटिल टेम्बोडे और हर्षल मात्रे पेट. यानी कि उरन पनवेल प्रीमियर लीग जो खेली गई थी ना, वहां पर इस टीम का आइकॉन भी महेश नानगुडे ही थे और निश्चित तौर पर ये कमाल के बल्लेबाज है. ये देखिए 24 लाइव इवेंट्स के विवेक को आप देख सकते हैं दोस्तों, बड़ी मेहनत है उनकी भी. चैम्बो अगर आपके पास समय तो कैमरा उनकी तरफ भी घुमाइए, क्योंकि वो भी काफी बड़ी मेहनत लेते हैं. उनकी आपकी पूरी टीम बंटी हो पूरी ऑल ओवर हमारे सीईओ होंगे, क्या जबरदस्त पूरी तरह से भूमिका निभाते हुए. और ये देखिए विवेक को स्क्रीन पर, विवेक शेलार तो नहीं लेकिन विवेक 24 के जरूर है. बड़ी मेहनत उनकी नजर आती है. ये लीजिए डीजे एसडीसी आपका भी स्वागत करेंगे. 24 लाइव इवेंट्स, लगभग 4,58,000 इनके सब्सक्राइबर है और रायगढ़ की सबसे बड़ी यूट्यूब चैनल सेवा है संदेश पाटिल और उनके पूरे सहयोगियों ने मिली हुई मेहनत और उसका पूरा फल पूरी तरीके से आप देख सकते हैं. क्वालिटी विद क्लियरिटी जरूर आपके पास. और लगभग 5,000 से अधिक दर्शक हमारे साथ जुड़े. उन सभी दर्शकों का रायगढ़ प्रीमियर लीग की ओर से स्वागत करेंगे, क्योंकि आज लीग स्टेज के आखिरी मैचेस है और कल सुपर 16 के मैचेस के लिए ये मुस्कुराता हुआ चेहरा 4x4 चिकिया यानी कि मुकेश नाइक को स्क्रीन के ऊपर मैत्री स्पोर्ट्स के चारों खिलाड़ी आज पहली मर्तबा नजर आए.
बारक्या कामले, विजय बालाजी, कल्पेश और मुकेश, ये चारों खिलाड़ी आज चर्चे में रहे। लेकिन देखेंगे कभी भी किसी को कम नहीं आंकना चाहिए, क्योंकि जिस हर्षल गिल ने साउथ अफ्रीका का बल्लेबाज ऑस्ट्रेलिया का घमंड तोड़ा था 434 का रन टारगेट चेस करते हुए, तो फिर अगर इस मैच में स्वर्गीय महेश पोट, शेलकर, जीवदानी, बामन डोंगरी 95 बना सकती है, तो फिर एनडी वॉरियर्स नावे रोहा 96 क्यों नहीं बना सकती? ये सवाल जवाब आपको पूरी तरीके से मिलेंगे इस क्रिकेट के कुरुक्षेत्र में, जहां पहले ओवर की शुरुआत करते हुए मंगल मूर्ति कालुंद्री टीम के ओर से रायगढ़ ग्रामीण से बिलोंग करने वाला खिलाड़ी प्रतीश मस्कर पहली गेंद लेकर, पहली गेंद सामने जरूर डाली थी, बड़ा हिट खेलने का प्रयास किया था जरूर, लेकिन ऑन साइड में गेंद जाती हुई उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रनों के साथ बल्लेबाज हुसैन ने अपना खाता खोला और स्ट्राइक रेट पर आएंगे बल्लेबाज आकाश चिंधारिया, वेल फिनिशियर, ऐसे जाने जाती है खिलाड़ी, लंबे लंबे स्ट्रोक मारने की ताकत इस खिलाड़ी में है और कई मर्तबा 5 बॉल 5, 4 बॉल 4 छक्के हमेशा लगा इस खिलाड़ी ने। लेकिन आज वो समय है इनके पास कि अपने टीम ने आइकॉन क्यों बुला गया उसका उदाहरण देना पड़ेगा। टप्पा पीछे था, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का प्रयास, डीप पे फील्डर तैनात है बाउंड लाइन के नजदीक, गुड फील्डिंग, केवल 1 रन, धीमी गति के साथ शुरुआत होती हुई 96 रनों का लक्ष्य का पीछा करना है, तो लगभग प्रति ओवर की बात करेंगे तो 16 का ये रिक्वायर्ड रन रेट है और इस रिक्वायर्ड रन रेट से चलना पड़ेगा। शुरुआती ओवर में जरूर प्रेशर होता है, लेकिन जब एक खिलाड़ी आइकॉन आपके पास है तो किसी एक बल्लेबाज को मोर्चा लेना ही पड़ेगा। 2 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर पहले इनिंग्स में शानदार वजनदार बल्लेबाजी देखने को मिली है। शॉट तो अच्छा है लेकिन कैप में जरूर मिड विकेट के खिलाड़ी को बीट करती हुई गेंद, वन बाउंस सीमा रेखा पार, गुड स्टार्ट बाय द बैट्समैन हुसैन, 4 रन। प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग। थैंक यू वेरी मच डीजे, 4 रन मिलेंगे और 4 की मदद से रन संख्या बनी है कुल 6 रन, बिना कोई विकेट खोए नुकसान। प्रतीश के ऊपर अटैक करने का प्रयास इस समय करते हुए बल्लेबाज हुसैन, टप्पा पीछे था, ज्यादा उछाल नहीं लिया, जिसके वजह से यहां पर बीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति। बड़े स्कोर का पीछा करना है तो हर एक गेंद के ऊपर आपको कड़े से कड़े प्रहार करना बहुत ही इंपॉर्टेंट होगा। और ये लीजिए तैयारी में थे जरूर थे, लेकिन आखिरकार हुसैन के बल्ले पर गेंद ठीक से कनेक्ट हुए, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। टारगेट बड़ा है, प्रति ओवर रन चाहिए 16, रन बने हैं सिर्फ 6। एक और तेज रफ्तार गेंद, रफ्तार के साथ गिरफ्तार भी किया और घुटने टेकने के लिए विवश कर दिया है बल्लेबाज हुसैन टाके को, जो मुरूड से बिलोंग कर रहे हैं। और एक बार एनडी वॉरियर्स नावे रोहा के स्क्वाड के ऊपर नजर डालेंगे तो पूरी तरीके से मुरूड, नौकार, मसला, तलेखार, रेवदंडा, अलीबाग, पूरी तरीके से वो एरिया के खिलाड़ी आपको नजर आएंगे। और मृत्युंजय 11 से ओपन खेलने वाला व्यावसायिक खिलाड़ी आप देख सकते हैं। खास करके आज महेश चांदगुडी ने तबाही मचाई, लेकिन इस बार हुसैन टाकी को रोका था जरूर, लेकिन आखिरकार कब तक रोकेंगे? इस बार बड़ा शॉट खेला है, सीधा 6 रन, ओवर की समाप्ति। और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 12, बिना कोई विकेट खोए नुकसान। एनडी वॉरियर्स नावे रोहा। स्पोर्ट पुरस पर्व दोन भरलाई रे, सामना जयो भरलाई रे, सामना जयो भरलाई रे, हे विशाजी ते कर दादा सन्मान करतोय खेळाडूंचा, अमर पवार दादा सन्मान करतोय खेळाडूंचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग। थैंक यू वेरी मच डीजे। अगला मुकाबला AKM स्मृति मानसी स्पोर्ट्स JWN गाउदेवी गाउठान, जिसके कप्तान होंगे शुभम पाटिल, आइकॉन आयुब शेख, यानी कि कासर बड़ौली का एक जांबाज ऑलराउंडर आपको नजर आएगा। और दूसरी तरफ होंगी उनके खिलाफ एक और ताकतवर टीम आर्यन ग्रुप ऑफ चिरले, यानी कि दोनों ही एक ही ग्राम पंचायत की टीम है। एक तरफ करण मड़वी और वहां पर होंगे चंदन तलवार आइकॉन, समीर शेठ पाटिल उनकी वो टीम। पहले ओवर में 12 बने, बोलो तैयार। ओ कल्पेश फिर की जादुई गेंदबाज, शायद महेश ने भी हाथ अपने सर के ऊपर लगाए। ये मामला था, ये हाफ चांस था, ये कैच था, ये मौका बन सकता था, ये भी जानते हैं वहां पर आकाश चिंदारिया। स्लोवर वन गेंद, डॉट बॉल की समाप्ति। अगेंस्ट द स्पिन बेहतरीन बल्लेबाजी कर लेते, लेकिन थोड़े से चूके।
टप्पा पीछे था लेकिन बॉडी से थोड़ा सा दूर रखा गया था। 1 रन मिलेगा, स्ट्राइक जाएगी हुसैन के पास। 1 रनों की मदद से रन पहुंचे हैं टोटल 13 रनों के ऊपर बिना कोई विकेट खोए नुकसान। देखिए आराम के साथ थोड़ा अगर पहले 2-3 ओवर में आप खेलते हैं, विकेट आपकी बनाई रहती है, रखती है लगातार, तो पार्टनरशिप बिल्ड होगी, फिर आगे जाकर 3 ओवर में प्रहार कर सकते हैं। बैकवर्ड स्क्वेयरली की तरफ खेला जरूर, बालाजी वहां पर पहुंचते हुए रोकने में कामयाब जरूर हो चुके हैं। अंत क्षणों में जिस तरीके से हिंदुस्तान के पूर्व क्रिकेटर जहीर खान, आशीष नेहरा इस तरीके की बाउंड्री लाइन के नजदीक अपना अंतिम क्षणों में पांव डालते, बाउंड्री को रोकते हैं, और ठीक उसी तरह का यह अंदाज विजय बाला का हमें देखने को मिला है। हमेशा स्माइल रहती है उनके चेहरे के ऊपर। सिंगल बनेगा, धीरे धीरे यहां पर डबल बना है, माफ कीजिएगा, 2 की मदद से रन संख्या पहुंची है 15 के ऊपर। चलिए यहां पर भी एक और शानदार गेंद। ये ओवर है कल्पेश का, वो टर्निंग पॉइंट ओवर रहता है, क्योंकि एक ही मैच में टेनिस में कोपरली की रोशन शेठ पाटिल 12-12 किंग आमदार ट्रॉफी में एक ही मैच में 2 मेडन ओवर फेंकने का विक्रम इनके नाम पर है। अगर आपके नाम पर विक्रम है तो मैं भी यहां पर बाहुबली खड़ा हूं, और आखिरकार थोड़ा सा यहां पर टप्पी को परख लिया और गेंद को फेंका स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, हुसैन के बल्ले से छक्का। मुझे आज मैदाना तेजस मात्रे मुकेश नाईकचा योगदान हाय मोलाचा, आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय। धन्यवाद डीजे। एक और बड़ा हिट चाहिए तो रिक्वायर्ड रन रेट यहां से कम हो सकता है, उसी की तलाश में होंगे बल्लेबाज हुसैन। अच्छी शुरुआत देते हुए अपने टीम के लिए विकेट कीपर के पीछे अच्छी फील्डिंग वहां पर बारके के द्वारा। चलिए आखिरी गेंद के ऊपर कोई रन नहीं है, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 2 ओवर की समाप्ति के बाद 10.5 की रन रेट से रन संख्या पहुंची है टोटल 21-21, यानी कि आने वाली अब महज गेंदें होंगी टोटल 24, और 24 गेंदों में चाहिए 75 रनों की जरूरत। पचहत्तर रन चाहिए 24 गेंदों में, यानी कि लगभग धीरे धीरे रिक्वायर्ड रन रेट है वो काफी बड़ा नजर आता हुआ। आने वाले बल्लेबाज जो है इनके पास, जहां तक सवाल है, कप्तान आकाश वो भी बड़े खिलाड़ी है, अमित धासाड़े जैसे, नदीम जैसे खिलाड़ी, स्वप्निल जैसे खिलाड़ी इनके डगआउट में अभी भी सुरक्षित है, तो किसी एक बल्लेबाज को अब यहां पर मोर्चा संभालना पड़ेगा। आकाश चिंदारे ने 12 में से 3 गेंदें खेली, 2 रन बनाए, और हुसैन टाके ने 9 में 19, यानी कि जो कप्तान ने उनके ऊपर भरोसा जताया कि जाइए आप सलामी बल्लेबाजी करके तोड़फोड़ ताबड़तोड़ बल्लेबाजी कीजिए, और ताबड़तोड़ बल्लेबाजी यहां पर बनाते हुए जिम्मेदारियां भी कभी कभी रास्ता खोजती है और गैर जिम्मेदारियां हमेशा बहाने बनाती है, तो उन जिम्मेदारियों के साथ अब चलना पड़ेगा और ये खेल खेलना भी जरूरी है। डॉट बॉल की समाप्ति, वो बल्ला आकाश का नहीं दम दिखा रहा है, बड़ी पारी की आवश्यकता जरूर है उनकी टीम के लिए, लेकिन प्रतीश अपने सेकंड स्पेल का कोटा, हल्की सी ऑफ कटर यहां पर नजर आई, और अंदर की तरफ आने वाली ये गेंद जहां पर थोड़ा सा विचलित कर दिया आकाश चिंदारे को। कितनी देर तक शांत रखेंगे ये भी डगआउट देख रहा है, तो अंधुरी हिस्सा लगा था बल्ले का, महेश नानगुड़े के द्वारा कैच ड्रॉप हो चुकी है, सिंगल मिलेगा, और सिंगल्स की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 22 रन, 22 गेंदें बची है, और 22 गेंदों में आप चाहिए 74 रनों की आवश्यकता। धीरे धीरे लक्ष्य काफी बड़ा बनता हुआ, और बड़े लक्ष्य के और जब आप पीछा करते हो तो निश्चित तौर पर आपकी शुरुआत भी ताबड़तोड़ होना चाहिए। जितना जलेगा ना उतना ही बरसेगा तो मैदान के अंदर, लेकिन यहां पर मौका नहीं दे पा रहे। अभी तक शानदार गेंदबाजी, पहले ओवर में प्रतीश ने खर्च किए 12, सेकंड ओवर में कल्पेश ठाकुर मैम फ्रॉम बामन नोगरी उन्होंने खर्च किए 9, और इस बार फिर से एक बार कप्तान ने मंगलमूर्ति कालुंद्रे यानी कि कालुंद्रे गांव के खिलाड़ी प्रतीश मस्कर को सेकंड ओवर का कोटा कप्तान ने दिया है। नहीं मौका मिल पा रहा है इस सूखी विकेट के ऊपर, कभी कभी परेशानी होती है। कई खिलाड़ी कंचन भरी बारिश में ताबड़तोड़ बल्लेबाजी कर लेते हैं, लेकिन कई खिलाड़ी ऐसे होते हैं सूखी विकेट के ऊपर दमखम दिखाते हैं, और थोड़ी सी परेशानियां इस मर्तबा नजर आ रही है, और गेंदबाज इसका फायदा उठाते हुए ऑफ कटर की गेंदें लगातार डाली जा रही है प्रतीश मस्कर की ओर से। स्लोवर 1 गेंद अपील हुई थी, वहां पर रन लेना चाहते तू मैं, और यहां पर रन आउट के तौर पर आकाश को आई थिंक जी हां लौटना पड़ेगा। विकेट नंबर पहला मैदान से बाहर एनडी वॉरियर्स नावे रोहा टीम का। गावागावात भरली रायगड प्रीमियर लीग पार गावात,
रायगड प्रीमियर लीगची चर्चा हाय गड ठाणे जिल्ह्यात रायगड ठाणे जिल्ह्यात रायगड प्रीमियर लीगची चर्चा हाय अख्ख्या महाराष्ट्रात क्या बात है। देखिए यहाँ पर जयेश भोसले सर, ये जो एआई से संगीत बनाई गई, आप तो पूरी तरीके से बेहतरीन यहाँ पर डीजे एसडीसी ये अच्छे संगीत रायगढ़ प्रीमियर लीग के बनाते हुए, देखिए शरीर का स्वास्थ्य सबसे बड़ा दौलत माना जाता है और आनंद सबसे बड़ा खजाना और अपना आत्मविश्वास जो है वो सबसे बड़ा मित्र माना जाता है और वो चाहिए इस बार एनडी वॉरियर्स नावे रोहा टीम के लिए, क्योंकि जब भी एक टीम व्यक्तिगत प्रदर्शन से ऊपर उठकर टीम का भरोसा करना सीख लेती है ना, तब उत्कृष्टता आपकी वास्तविकता बन जाती है। और खुद को कभी बिखरने मत देना मेरे भाई, क्योंकि कभी भी किसी हाल में बने रहना है। और आते ही यहां पर माफ कीजिएगा हुसैन टाकी ने अपना बल्ला खोलना शुरू कर दिया है। एक और शानदार इच्छा रन। चमचम खुद को भी करने मत देना कभी भी किसी हाल में, क्योंकि लोग गिरे हुए मकान की ईंटें तक ले जाती है। और यहां पर अपने आप को साबित करते हुए ओवर की समाप्ति, यानी कि 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल कुल संख्या 1 विकेट के नुकसान के ऊपर 28 रन। रन और गेंदों के बीच में फासला 18 गेंदे 68 रनों की 68 रनों की आवश्यकता है। स्क्रीनवरती पाहताय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपति शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा आपण पाहताय। ये मुल्क है मराठों का, जहां छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत की ताकतों को अपने तलवारी पर तोला था। तभी तो हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था छत्रपति शिवाजी महाराज की जय। स्क्रीन के ऊपर बिल्कुल आप जरूर देख सकते हैं, एक नया आत्मस्रोत, नई ऊर्जा हमेशा प्रदान होती है जब छत्रपति शिवाजी महाराज इनका दर्शन होता है। और निश्चित तौर पर ये रायगढ़ प्रीमियर लीग के माध्यम से बिल्कुल आप दे सकते हैं। एनडी वॉरियर्स नाम है रोहा, 28 के ऊपर 1, यानी कि 18 में आप चाहिए 68 रनों की आवश्यकता, यानी कि कुल मिलाकर 18 गेंदों में लगभग 11 छक्के मारने पड़ेंगे। यही टारगेट मन में लेना पड़ेगा। गेंदबाजी में परिवर्तन लगातार छोर जारी है। Oh, what a shot! Stand and deliver! बल्लेबाज देख सकते हैं आकाश तौसालकर, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। आपने 15 बाइक जीती है, आपने 16 बाइक जीती है, लेकिन इसने दमदार आमदार प्रीमियर लीग में 21-17 लाख की 4 व्हीलर जीती है। वही टाइगर मैदान के अंदर छक्का, रायगड प्रीमियर लीग कमाल का ये छक्का। ये देखिए भुजाओं में ताकत इनकी इतनी है कि मुंबई इंडियंस के जंगली शेर केरन पोलार्ड की याद आती है, इतनी ताकत है। हमारे अतुल शेठ मठ भी आइए, स्वागत है। काउदवी गाउटान टीम के ओनर आज उनके ही कप्तान उनके खिलाफ होंगे। बैकफुट पर जाकर स्लैश किया है कवर्स की दिशा में, फील्डर है वहां पर मौजूद, 1 रन जरूर पूरा, दूसरी की कोशिश में पलटवार किया है और यहां से आराम के साथ 2 रन पूरे। थोड़ी सी खराब फील्डिंग आपको परेशानियां जरूर दे सकती है और कहीं ना कहीं एक एक डबल से वेरी इंपॉर्टेंट। 16 गेंदे 60, 10 छक्के चाहिए 16 गेंदों में। कहना आसान, करना मुश्किल, लेकिन देखेंगे होनी को अनहोनी और अनहोनी को होनी करेंगे। छोड़ दिया इस गेंद को, शायद लेग स्टंप से पार है, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होगी। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 37। वेरी गुड स्टार्ट बाय द बॉलर कल्पेश, पर यहां पर मोर्चा संभालते हुए कप्तान को अपनी जिम्मेदारियों को जरूर बनाता है। इस बार बेल लेफ्ट कर दिया, छोड़ दिया इस गेंद को ऑफ स्टंप से बाहर। और जयेश भोसले सर, आपने जब पूछा था बाइट्स में कप्तान को आकाश को कि कैसे आपके ऊपर कप्तान की जिम्मेदारियां बनाई, तब आकाश ने कहा था मैं फॉर्म में हूं या नहीं हूं, बैट पैच में भी रहता हूं, लेकिन मेरे ओनर जो है मेरे ऊपर पूरी तरीके से भरोसा जताते हैं और उसी भरोसे के ऊपर ये पूरी तरीके से कैरी ऑन करता हुआ ये खिलाड़ी। व्हाइट बॉल आया, एक्स्ट्रा में बढ़ोतरी हो चुकी है। मिस टाइमिंग स्लो के लीडिंग एज, मौका बन सकता है महेश गेंद के नीचे। इस बार कोई भी चूक नहीं है, क्योंकि इससे पहले 2 कैचेस उन्होंने ड्रॉप किए थे, लेकिन इस बार अच्छी यहां पर विकेट कीपिंग की भूमिका, यानी कि मुल्शी बाउदन का मैड ऑन, ये कैच पकड़ते हुए और कप्तान लौटेंगे मैदान से बाहर 38 के ऊपर 2।
वेरी मच डीजे। विकेट नंबर दूसरा मैदान से पार हमारा ये कॉम बॉक्स आप देख सकते हैं। जहां तक सवाल है, कांचन पालकर बाहुबली केवाले ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच, इंपैक्ट प्लेयर मैदान के अंदर। चलिए, जय भुईर आते हुए इंपैक्ट खिलाड़ी, मैम फ्रॉम अलीबाग नौकार, यानी कि देखेंगे इंपैक्ट प्लेयर का इस्तेमाल करते हुए। इंपैक्ट प्लेयर का रोल भी काफी महत्वपूर्ण होता है। 2 राउंड के ऊपर आप बल्लेबाजी करने के लिए आते हुए। ये लीजिए हमारा कॉम बॉक्स बंटी को दिखाया जा रहा है। 24 की ये सेना, मैं खुद प्रवीण गायकर वाकड़ी, डीजे एसडीसी, और ये लीजिए ये चेहरा ये आपको मंत्रमुग्ध कर रहा है अपने डीजे के ताल के ऊपर पूरी तरीके से दर्शकों को नचाते हुए। ये लीजिए बाहुबली कांचन पालकर और एम ग्राफिक्स के राहुल गोंदली, इन्हें भी नजर आते हुए। चलिए मैच की तरफ जाएंगे। 96 रनों का टारगेट, 38 बने, अभी भी 58 चाहिए। इंपैक्ट प्लेयर को लाया गया जरूर, लेकिन डॉट बॉल के साथ तो उनकी शुरुआत होती हुई। अब यहां पर समय नहीं है कि आप डॉट बॉल खेल सके, जितना हो सके। कप्तान हुसैन, माफ कीजिएगा, हुसैन टाके कप्तान आउट हो चुके हैं। हुसैन टाके के ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारियां बनेगी, लेकिन देखेंगे इंपैक्ट प्लेयर क्या इंपैक्ट करेगा। चलिए, नटराज स्टाइल में घूम कर खेलने का प्रयास। वैसे फ्रेशर बल्लेबाज है, फ्रेश बल्लेबाज के खिलाफ बेहतरीन गेंदबाजी कर लेते हैं। और ये लीजिए कितनी टर्न नजर आती हुई, आसानी के साथ इस समय लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाजी नजर आती हुई। 13 गेंदे 58, लक्ष्य धीरे धीरे काफी बड़ा। आगे आकर खेलने का प्रयास, फुल टॉस गेंद को बड़े शॉट में नहीं तब्दील कर पाए, कोई रन नहीं है। और चलिए, स्ट्राइक अपने पास रखेंगे, आखिरी गेंद के ऊपर रन नहीं लेंगे। ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेट के नुकसान के ऊपर 38, यानी कि 12 गेंदे 58 रनों की आवश्यकता। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। चलिए, टेप बॉल, स्विंग बॉल, ओवर आप देख सकते हैं। क्रिश और आप देख सकते हैं जहां पर आर्यन का सवाल है। दोनों भी हमेशा यंगस्टर खिलाड़ी है। जिगर शेठ करावकर, इनका भी आगमन हो चुका है। आइए मंच के ऊपर। जिगे करावकर साहब आइए, आपका भी हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। बहुत सारे दर्शक ऑनलाइन 24 लाइव के माध्यम से मैच का आनंद ले रहे हैं। लगभग ऑनलाइन व्यूवर्सों की संख्या देखी जाएगी तो 3,500-4 हजार के करीब मैच का आनंद लेते हुए, क्योंकि हुसैन टाकिया अभी भी मैदान के अंदर डटा हुआ है। अलीबाग, रोहा, महाड़ के सभी खिलाड़ी नजर आते हुए, और हमारे सचिन शेठ कातारा, उनके समेत हमारे करण शेठ पालकर केबाले, जो महानगर पालिका के कर्मचारी सुपरवाइजर, वो भी मैच का आनंद लेते हुए स्वागत है। बालक इस्माइल बाया कर रही है। आज मैत्री स्पोर्ट्स के 4 आज एक टीम में ही नजर आए। 12 में 58, इस ओवर में टारगेट बनाना पड़ेगा, कम से कम 5 छक्के लगाने पड़ेंगे, तभी आशाएं बरकरार रहेगी। 28 रहेंगे आखिरी ओवर में। देखेंगे, कोशिश जारी है मैदान के अंदर। स्ट्राइक अपने पास रखिए। मेहनत करने का कोई मौसम नहीं होता, और जब करना शुरू करो ना, वही मौसम हंसी बन जाता है। क्या यह मौसम हंसी बन जाएगा? महेश नानगुडे ने पहले सत्र में मौसम काफी सुहाना बना दिया उनके टीम के लिए, लेकिन हुसैन टाके एक तरफ 13 में 25 बनाते हुए अपने टीम के लिए क्या मौसम सुहाना बना देंगे। स्विंग बॉल, पहली गेंद छोड़ दिया। इस गेंद को अंपायर पूरी तरीके से खड़ी लगाते हुए हाथ नहीं खोले उन्होंने, वो जानते हैं गेंद अंदर की तरफ है। डॉट बॉल। सन्माननीय आनंद माली साहेब धाकटा कांदा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। आनंद दादा माली, आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो। थोड़ी सी ये लेंथ खराब है, लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद। फाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी नजर आती हुई, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 39, 39 रन, 57 रन अभी भी चाहिए। हर एक गेंद के ऊपर आप प्रहार करना पड़ेगा, हर गेंद यहां पर बड़े शॉट में तब्दील करना पड़ेगा, तभी तो ये 96 रनों का टारगेट चेस हो सकता है। लोवर फुल टॉस बॉल, तेज तर्रार स्ट्रोक जरूर था, लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में क्या बेहतरीन फील्डिंग। साहिल दरे, मैन फ्रॉम संग्राम 11 नितलस, स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस, यही वो खिलाड़ी है। उरन पनवेल प्रीमियर लीग आखिरी 2 में जब रनों की जरूरत थी 11, तब इसी खिलाड़ी ने लगातार 2 छक्के। ये मास्टरमाइंड तेजस की जो सोच है ना, वो खतरनाक होती है। आइकॉन, माफ कीजिए, इंपैक्ट प्लेयर मैदान के अंदर जरूर है, लेकिन फायदा नहीं उठा पाए। लेग बाइस के तौर पर एक सिंगल जरूर मिलेगी। सचिन शेठ कातारा और
करण पालकर, महानगर पालिका के सुपरवाइजर, महानगर पालिका कर्मचारी आपका भी स्वागत करेंगे, वो भी मैच का आनंद लेते हुए। स्वागत है आपका। जय होईर, 4 गेंदे के लिए कोई भी रन नहीं है, इंपैक्ट नहीं डाला है वैसे इंपैक्ट प्लेयर ने। स्विंग बॉल, नो बॉल करार अंपायर का, शायद क्रीज के बाहर से गेंद लैंड हुई है और उसकी वजह से ये नो बॉल। विकेट से काफी बाहर थी जी हाँ, ये व्हाइट बॉल है। व्हाइट बॉल जो ऐसी रहती है मार लीजिए, अब नो बॉल के व्हाइट बॉल के इंतजार में ना रहिए, अब जहां जहां घुसे गेंद मिले वहां वहां प्रतिकार करें, यह प्रहार करना पड़ेगा। और ये लीजिए एक और शानदार हिट हुसैन टाकी के बल्ले से। 17 गेंदों में 32 रनों की जाबाज पारी मैदान के अंदर डट रही है, लेकिन क्या अंजाम दे पाएंगे? 6 रन। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। खेल लो रायगढ़, जीतो रायगढ़, एक ही आवाज रायगढ़ प्रीमियर लीग। हल्का सा अंदर की तरफ आया गेंद को, 8 गेंदों में 8 छक्कों की तलाश है, यानी कि 48 रन चाहिए 8 गेंदों के ऊपर। बहुत बड़ा टारगेट, हर गेंद प्रहार चाहिए। इस बार भी छोटी गेंद, क्या बाउंड्री क्लियर हो पाएगी? फील्डर है फाइन लेग में, बनेंगे दर्शक। 1 माउस, गेंद सीमा रेखा के पार, हुसैन टाके के बल्ले से 4 रन। अठारह गेंदे 36, लगभग 200 का स्ट्राइक रेट हुसैन के बल्ले से। ये धुआंधार पारी 12 रन से अपने अर्धशतक से दूर है। क्या ये आज के दिन का पहला अर्धशतक देखने को मिलेगा? 44 बनाए थे पहले इनिंग्स में महेश ने, लेकिन क्या ये अर्धशतक आज देखने को मिलेगा? ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का करार। 7 गेंदे 43 रन, यहां से बड़ा छक्का आएगा तो 6 में 6 छक्के मारने पड़ेंगे आखिरी ओवर में। कोशिश अभी भी जिंदा है। मास्टरमाइंड तेजस मात्रे टीम के कोच है, मेंटोर है, आकाश सारेकर उनके समेत। कैच की मांग, हवा में गेंद, और इसी के साथ खुद उन्होंने बताया जी हाँ ये बल्ले पर लगी है गेंद, और महेश नानगुड़ी के द्वारा बेहतरीन कैच। एक और विकेट जाएगा, तीसरा खिलाड़ी मैदान से बाहर। रन बने 53 5 ओवर के समाप्ति के बाद। जीतने के लिए 6 गेंदें, और 6 गेंदों में चाहिए लगभग 43 की आवश्यकता। संकट में इस समय आप देख सकते हैं इंडी वॉरियर्स नावेरोहा टीम। नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए। सूरज शेड़गे तलेखार का ये खिलाड़ी युवा प्रतिभावान खिलाड़ी है, और गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं अब नया बदलाव थोड़ा सा आखिरी ओवर में नजर आता हुआ। वैसे बॉलिंग करना पसंद करते नहीं है ज्यादा, पार्ट टाइम बॉलर की भूमिका निभाएंगे, रन ज्यादा चाहिए, इसके बदले शायद उन्होंने गेंदबाजी का खुद के ऊपर जिम्मेदारियां दिखाई है। मुल्शी पाउधन का बकिया डॉन, माया डॉन जिसे कहा जाता है, लास्ट बाइक देखिए हमने काफी बढ़िया क्रिकेट खेड प्रीमियर लीग में काफी अच्छा परफॉर्मेंस उनका रहा था। शतकवीर थे ये खिलाड़ी। स्लोवर विकेट है, धीसुकी विकेट है, जिसके चलते यहां पर ग्रिप यानी कि टर्न करना चाहते हैं गेंद को, लेकिन टप्पा थोड़ा सा पीछे रहा। 1 माउस गेंद से हमारे कपार, 4 रन। बच्चू पवार सर कुश्ती पहलवान, भैया आपका भी स्वागत। बेरवली के अमदा ट्रॉफी के एक अच्छे ऑर्गेनाइजर है, भैया आपका भी स्वागत है। टप्पा पीछे था, आखिरकार चौका मिला। वो लो फुल टॉस बॉल, घुटना टेका जरूर, बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर वहां पर मौजूद, उठाएंगे केवल सिंगल मिलेगा, और सिंगल्स की मदद से रन बने हैं 58। 4 गेंदे 38, मैच में केवल औपचारिकता बची है, और औपचारिकता आधार पर आपको ये मैच खेलना है। नेक्स्ट मैच तैयार रहिए। AKM एंड गाउदेवी स्पोर्ट्स गाउठान, यानी कि गाउठान का ही सुपुत्र करण मड़वी इनकी टीम के अगेंस्ट खेलेगा। अतुल भाई इनकी टीम। वैसे मृत्युंजय 11 पुणे के ओर से व्यावसायिक में काफी अच्छा क्रिकेट हमेशा महेश कदिया में देखने को मिलता है। लगभग 6 बाइक इनके ही नाम पर है, और लगातार तेजस मात्र इन्होंने आइकॉन के तौर पर अभी भी बरकरार रखा है, और कहीं ना कहीं उसका ये रुतबा ये अपने टीम के लिए दिखाते हुए जड़ में डालने की कोशिश। मिड ऑफ में फील्डर मौजूद है, वो मुकेश थोड़े से आराम के साथ गेंद को रोकना चाहते, लेकिन रन नहीं है, कोई रन नहीं मिलेगा। मात्र 3 गेंदें बचे और 3 में चाहिए 38।
38 रनों की आवश्यकता। सूरज और जय की ये जोड़ी, जय को मेरे ख्याल से इंपैक्ट प्लेयर के तौर पर लाया गया था, लेकिन उतना इंपैक्ट नहीं डाल पाया अपनी टीम के लिए। ओ अंदर की तरफ रॉन्ग ऑन, दूसरा डाला था वहां पर, जैसे चाइनामैन गेंदबाज ब्रैड हॉक देख सकते हैं, जो ऑस्ट्रेलिया के सबसे खतरनाक गेंदबाज, दूसरा डालने के लिए माहिर माने जाते हैं। और चलिए इसी के साथ ये ओवर की समाप्ति और ये मैच भी हुआ समाप्त। 58 के ऊपर 3-6 ओवर में सिर्फ बनाए 96 रनों का लक्ष्य का पीछा करना था और ये मैच आसानी के साथ अपने पक्ष में लाकर खड़ा किया महेश स्पोर्ट्स शेलगर एंड मामंडोंगरी टीम ने, और पहली जीत अपने नाम पर दर्ज करती हुई महेश नानगुड़े रहेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, और पराभूत होने वाली टीम के हीरो के रहेंगे 19 गेंदों में 36 हुसैन टाके। आइए दोनों भी खिलाड़ी, विनिंग टीम के खिलाड़ी मैन ऑफ द मैच महेश और लूजर टीम के खिलाड़ी होंगे हुसैन। आइए दोनों भी खिलाड़ी मैन ऑफ द मैच का अवार्ड। एक बार स्कोरिंग के ऊपर नजर डालेंगे, बालाजी पिल्लई 7 में 22, बारक्या कामले अच्छा 7-8 में 13, और महेश ने अनबिलीवेबल पारी खेली 44 रनों की वो पारी, और ये लगभग मैच जीता है बहुत अंतर से, 40 रनों के भीतर, 40 के लगभग अंतर से ये मैच जीता है। अभिनंदन टीम